नमस्कार नमस्कार मुलांनो, आज आपण आलो आहोत माझ्या एका शेजारच्या काकांच्या घरी. हे आहेत आमचे बाळू काका. तर बाळू नमस्कार. काका आज आपल्याला माहिती देणार आहेत की कोणती कोणती माप. आता माप ना वजनी पण असतं आणि शेरावरती पण असतं, तर ते कशा पद्धतीने असतं हे आपल्याला ते समजून सांगतायत. आणि खूप जुनी जुनी अशी माप त्यांच्याकडे आहेत. आता ही जी इथे भांडी ठेवलेली आहेत ही माझ्या आजोबांपासूनची आहे. हे पूर्वीच्या काळामध्ये बरचसे हे जे मोजमाप करायचा भाग होता हा वजनीपेक्षा, म्हणजे मार्केटला गेल्यानंतर दुकानदाराकडे गेल्यानंतर वजनी मिळायचं आपल्याला, पण बऱ्याचशा गोष्टी ह्या मापी घेतल्या जात असत तोलून. आता हे जे माप आहे सगळ्यात मोठं माझ्याजवळ इथे, हे तांब्याचं आहे शुद्ध अगदी, आणि याला म्हणतात पायली. आता या पायल्या दोन प्रकारच्या असतात. ही सरकारी पायली आहे. ही याच्यात धान्य पूर्ण भरलं की शंकूसारखा आकार होतो ना वरती, तो सरळ एक लाकडी पट्टी घ्यायची पूर्वी आणि ती अशी मारायची, म्हणजे सपाट झालं म्हणजे एक पायली धान्य झालं. आणि जी गावठी पायली आहे ती लाकडाची असायची केलेली बनवलेली, आणि ती लाकडी पायली जरा ह्याच्यापेक्षा लहान असायची, त्यामुळे धान्य सारखंच मिळालं पाहिजे एक पायली म्हटल्यानंतर. मग हात असा ठेवीत एक पसाभर असा, आणि त्याच्यात धान्य ओतत आणि इथपर्यंत मसोदा आला म्हणजे मग ते धान्य आणि हे धान्य ह्याच्यातलं सपाट केलेलं हे सारखं असायचं. साधारणपणे एक पायली घेतलं आपण धान्य कुठलंही जनरली तर वजनी 3 किलो भरतं ते. म्हणजे एक पायली धान्य घेतलं, पावटे घ्या, कडवे घ्या, हरभरे घ्या, नाचणे घ्या, ते 3 पायली भरायचे. हा सगळा पूर्वीचा अंदाज, आणि तो अंदाज बरोबर आहे बरोबर. आता त्याच्यानंतर हे दुसरं माप आहे. हे दुसरं माप जे आहे हे याचा निम्मा आहे, म्हणजे 2 शेर आहे. 4 शेराची पायली आणि हे 2 शेर आहे, म्हणजे ही 2 माप आपण जर घेतली तर याच्यात राहतील बरोबर, म्हणजे एक पायली झालं. हे पुढे 1 शेर आहे, हे पण 1 शेर आहे, म्हणजे शेरकी म्हणतात त्याला. पूर्वी शेरकीचा भात जेवणारी माणसं होती. आणि हे अर्धा शेर आहे. अशी ह्याच्यापेक्षा आणखी लहान मापं असतात, पण काय मी चणे विकणार वगैरे नसल्यामुळे आमच्याकडे ती नाहीत. नाही तर पूर्वी चणे त्याच्यातनं मोजून देतात, अजूनही मापातनं देतात घालून. प्राधान्याने माप हे सगळीकडे वापरलं जायचं. आता इथे तुम्हाला असं दिसेल, इथे गोल दिसतोय खड्डा, यात पण आहे. आता हे काय आहे, उद्या म्हणजे पूर्वीच्या काळापासून थोडंफार चालत आलेलं असावं, म्हणून सरकारी वजनमाप यंत्रणा जी आहे नियंत्रण करणारी, ते तपासायला एक 5-6 वर्षांनी दुकानदारांकडे जातात. वजन 500 ग्रॅमचं वजन बरोबर 500 ग्रॅम आहे ना हे ते बघतात आणि त्याचा शिक्का उमटवतात आपला. तसा ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या वजनमापवाले जे कोणी अधिकारी आलेले असतील त्यांनी ते शिक्का उठवलेला आहे. म्हणजे शिसं वगैरे रस करून त्याच्यात ओतायचं आणि ओतल्यानंतर ते आपला शिक्का मारायचे, म्हणजे ज्याला स्टँडर्डायझेशन म्हणतात, प्रमाणीकरण. नाही तर आपण काय करू शकतो, आपण हे घासून जरा छोटी करू शकतो पायली उंचीला. तर तसं होता कामा नये. इतकी ब्रिटिशांच्या काळापासून काळजी घेत आलेली होती सगळी माणसं. आजही आता अधिकृतरित्या असं ह्याने मोजलं जात नाही, ते मान्य नाही, सरकार मान्य नाही. पण आपण 1 लिटर घेतो, लिटर म्हणजे मापीत झालं ते. पूर्वीच्या काळातला शेर होता, हा त्यातला फक्त फरक. पूर्वीच्या काळात पायली, 2 शेर, शेर, अर्धा शेर, पावशेर अशी छोटी छोटी भांडी होती. मापटं चिपटं ती फक्त आपल्या इथे आता नाही आहेत. आणि पूर्वजांनी ठेवलेली जी आजी पंजापासून चालत आलं ते आपण घालवायचं कशाला. आता आम्हाला ते फार काही लागत नाही, ती आता माळ्याची तूर्त धन आहे. तरी पण ह्या वस्तू तर दुर्मिळ होत चालल्या आहेत. तर लोकांना निदान की आपल्याला ते कोणी आलं आपल्याकडे, नातेवाईक म्हणा कोण म्हणा, तर त्यांना आम्ही दाखवू शकतो. हा त्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे. धन्यवाद काका. आता काकांनी तर आपल्याला खूप छान माहिती दिली. आता हे जे माप आहे तर ह्याच्यावरती लिहिलेलं पण आहे. तर हे प्रमाणीकरण त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने इथे आपल्याला, मग आपण जवळून पण मी दाखवते की हे कशा पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. आणि अस्सल तांब्याचं हे आहे, हे इथे शिसं ओतलेलं आहे.
आता काकांनी माहिती सांगितली आहे. मुलांनो, तुमचा प्रश्न असा आहे की एक पायली म्हणजे किती शेर हे तुम्ही लिहून पाठवायचंय. एक पायली म्हणजे किती शेर लिहून पाठवा. चला, तोपर्यंत नमस्कार.